कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेले आहे। माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून करणार काय असं वादग्रस्त विधान त्यांनी केले। तसंच ढेकळांचे पंचनामे करणार का असा संतप्त सवाल सुद्धा कोकाटे यांनी केलेला आहे। उभ्या पिकांचे रितसर पंचनामे होतील असंही कोकाटे यांनी जाहीर केलंय। नाशिकच्या सिन्नरमध्ये ते पाहायला गेलेले होते आणि त्याच वेळेला त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। याआधी सुद्धा कोकाटेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा आता चर्चेत आलेले आहेत। सध्या संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। शेतकरी सध्या हवालदिल झालेले आहेत, तर त्यांना धीर द्यायचे टाकून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। ढेकळांचे पंचनामे करायचे का असा उलट सवालच त्यांनी शेतकऱ्यांना विचारलेला आहे। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून करणार काय असं सुद्धा कोकाटे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा। सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा। सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा। सर, ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। तर या संदर्भात गिरीश महाजनांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। त्यांनी म्हटलेले की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे ढेकळांचे आम्ही पंचनामे करायचे का आता असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे। मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे, अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे, तो सडतोय, त्याचे पंचनामे करावे लागतील। आता ते काय बोलले, कोणत्या अँगलवरून बोलले याची मला कल्पना नाही, पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्याला आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे मुआवजा असेल तो द्यावा लागेल। या ठिकाणी तर या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अजित नवले आपल्या माध्यमातून जोडले गेले आहेत, फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। अजित सर, आपण कोकाटे यांची प्रतिक्रिया पाहिलेली असेल। मायबाप सरकार आपल्याला मदत करेल या आशेने शेतकरी सरकारकडे पाहत आहेत आणि दुसरीकडे कृषी मंत्री अशा पद्धतीचं वादग्रस्त वक्तव्य करतायत। कशा पद्धतीने आपण पाहताय? कृषी मंत्री सातत्याने अशा प्रकारची विधानं करून शेतकऱ्यांच्या जखमांवर एक प्रकारे मीठ चोळण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात। संबंध महाराष्ट्रभर पिकांचं प्रचंड नुकसान झालंय, घरं उडून गेलेली आहेत। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची अपेक्षा असताना अशा प्रकारची विधानं होणं हे एक प्रकारे जखमेवर मीठ चोळणं आहे। सरकारने आता याबद्दल निर्णय करण्याची वेळ आलेली आहे। कोकाटे साहेबांना जर ही जबाबदारी झेपत नसेल तर ती दुसऱ्या कोणावर तरी द्या, परंतु शेतकऱ्यांना सरकार अस्तित्वात आहे हा अनुभव येईल या प्रकारचं वर्तन सरकारने करावं, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही सगळे व्यक्त करत आहोत। अगदी सर, तुम्ही मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की अनेकांनी शेतामध्ये आपली पिकं ठेवलेली होती, धान्य वाढणीसाठी ठेवलेलं होतं, कांदा वाढणीसाठी ठेवलेला होता, हळद असेल, ही सगळीच पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। टोमॅटोचा लाल चिखल झालेला आहे आणि असं सगळं असताना एवढं सगळं बघून सुद्धा वारंवार कोकाटेंकडून अशा पद्धतीची विधानं होत आहेत। या संदर्भात आता तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात का? संबंध महाराष्ट्रभर आम्ही किसान सभेचे कार्यकर्ते फिरतो आहोत। विदर्भ, मराठवाडा, कोकण सगळ्या भागामध्ये मी स्वतःही गेलो। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे आणि 2 तारखेला संबंध महाराष्ट्रभर याच्या विरोधात तीव्र आंदोलनाची हाक किसान सभेच्या वतीने आम्ही देतोय। मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं, ते जर दिलं नाही तर सगळ्या बाकी संघटनांना एकवटून
शेतकऱ्यांचा उद्रेक काय असतो हे सरकारला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावरती दुर्दैवी वेळ या संकटाच्या काळात सरकारने आणू नये अशा प्रकारचा इशारा आम्ही देतो आहोत. अगदी धन्यवाद अजित सर, आपण आपली ही दिलेली प्रतिक्रिया आहे. शेतकरी नेते अजित नवले सर आपल्याशी जोडले गेलेले होते आणि त्यांनी या संदर्भात आता आम्ही तीव्र लढा उभारू असं म्हटलेलं आहे. आपल्यासोबत राजू शेट्टी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टी, आपलं स्वागत आहे. झी24 तासवर आपण पाहतोय ढेकळांचे पंचनामे करावे का असा वादग्रस्त विधान कोकाटे यांनी केलेलं आहे. कशा पद्धतीने आपण आपला या संदर्भातली प्रतिक्रिया द्याल? सातत्यानं बेजबाबदार निर्णय करत आलेले आहे आणि दादांनी करायची राहिली बाजूला, पण अशा पद्धतीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जर का मीठ टाकण्याचं काम जर का माणिकराव कोकाटे करत असतील तर मला कोकाटेंना एवढाच इशारा द्यायचा आहे की हे बरं नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं सुधारणार नसाल तर मग आम्हालाच कायदा हातात घेऊन तुम्हाला करावं लागेल. कारण वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगतो एक तर त्यांचं खातं बदला किंवा त्यांना मंत्रिपदावर अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करणं, शेतकऱ्याला चीड ही सरकारची वागणूक अत्यंत निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री आता तरी डोळे उघडावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी आमची मागणी आहे. अगदी या संदर्भात आता आपण पाहिलेलं आहे की ढेकळांचे पंचनामे करणार का असे उद्गार कोकाटे यांनी काढलेले होते आणि त्या संदर्भात राजू शेट्टी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद राजू शेट्टीजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबाबत. तर काय म्हटलेलं आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहे बुवा असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे. ते नियमात बसत नाही.